डिंपल आले. डिंपे काय ग दिवसभर खोलीत काय करते? दार पण उघडलं नाही. मग अशी काय झालंय काय तुला? अगं ते डॉक्टरांना घालायला कापड पाहिजे होते ना, ते घेत होती. मग त्यात एवढं लपवण्यासारखं काय आहे? लपवायचं नाही अगं, कापडच घावत नव्हती म्हणून परवा इथं घालवतं बघ. माझं डोकं पण दुखत होतं म्हणून म्हटलं एकटीनं जरा शांत बसावं. त्यामुळे खोलीत कडी लावून बसले होते. मम्मी तुला नाही माझी अवस्था समजणार. डॉक्टरांना अटक केल्यापासून ना मनात काय बाय विचारायला लागलेत बघ. खराय बाय, समजू शकते. लगीन झाल्यापासून काय ना काय तर अडचणीत चालू आहेत. पण डिंपे काळजी करू नको, समद काय नीट होईल बघ. त्याचीच तर वाट बघतेय ना मी. पण आपला डॉक्टर नेमका साधा आहे. त्या पोलिसांना पैसे देऊन टाकून विषय मिटून टाकायचा ना, पण नाही. डिंपे तुला एक विचारते बाय, राग मानू नकोस. पण पैसे मिळावं असं डॉक्टर काय काम करत नाहीत. 24 तास घरातच असतात. आणि त्यांच्या बापजाद्यांची एवढी श्रीमंती बी नाही. मग गावातल्या माणसाला मदत करायला एवढा पैसा कुठून येतो त्यांच्याकडं? तुला माहित असेल ना? फोन. हा नाम्या दादा. अगं तू दिलेल्या बॅगा ते इन्स्पेक्टर घेऊन गेले. काय? त्या टिम्पलला सांगितलेले काम त्यांनी केले की नाही कुणाच ठाऊक. इथे आतपासून बाहेर काय चाललंय काहीच कळत नाहीये मला. काहीही झालं तरी त्या जामकरच्या हातात पैसा लागता कामा नये. गंमत आणली. 50% शेअरिंगचं आपलं काही जमलं नाही. मग मला धाड टाकावे लागले. टाकली मी धाड. सगळेच्या सगळे पैसे माझे. माझे म्हणजे आता सरकारचे. आता सरकारसाठी मी एवढं काम केलं म्हणून सरकार मला आता इनाम देईलच. काही नसल्यापेक्षा चला तेवढंच काहीतरी मिळालं. आता मी म्हणजे दाखवेल गंमत. ते पैसे पाहिल्यावर म्हणायचे नाही की माझे नाही आहेत म्हणून. जामकर साहेब, हे दाखवा सरकारला. सरकार चांगलं बक्षीस देईल तुम्हाला. मी काय म्हणतोय, 50 कशाला? सगळं मला तुम्हालाच ठेवा. पैसे कुठे सांग. सोनं कुठे सांग. अहो साहेब तुम्हाला काय सापडत आहे त्याचा लागतो. माझ्या कशाला काढताय? आहे का? काय नाहीये माझ्याकडे. तुम्ही उगाच तुमचा माझा आणि कोर्टाचा तिघांचा वेळ वाया घालवताय. ऐका, द्या सोडून मला. आनंद फार काळ टिकणार नाही. जामकर साहेब ऐका. म्हणजे नाम्याविरुद्ध कंप्लेंट केली का?
मांढरा चहा प्यायला येत आहे का? हा? हो, चहा प्यायला येत आहे का? कसल्या टेन्शन मध्ये आहे तुम्ही? साहेबांनी एक भानगड डोक्यात घातली. भानगड? कसली भानगड? साहेब सगळ्यांना विचारत होते की नामाकडे पैसे गुंतवलेत का. आता त्यांच्याशी खोटं कसं बोलायचं म्हणून हो म्हटलं तर साहेब बोलले की नाम्याच्या विरोधात कंप्लेंट करा. म्हणजे त्यांना त्याला अडकवायचं असेल, पण ते तेवढं टेन्शन घ्यायचं काही कारण आहे? साहेबांचं काय सांगता येत नाही बाबा. त्यांच्या डोक्यात कधी काय चाललंय, उद्या काय झालं आणि हे सगळं माझ्यावर आलं तर नोकरी जायची ना माझी. तू काही काळजी करू नको. साहेबांनी करायला सांगितलंय का नाही? मग नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं असणार आहे. हेच तर ना, साहेबांच्या डोक्यात नक्की काय हे ह्याच टेन्शन आले. तू टेन्शन घेऊ नकोस. आधी कंप्लेंट नोंदवून घेऊ, मग चहा प्यायला जाऊ. ये. डॉक्टरांनी एवढ्या विश्वासाने माझ्याकडे त्या बॅगा ठेवायला दिल्या होत्या आणि मी हे काय करून बसलो. त्या बॅगा त्या इन्स्पेक्टरला द्यायच्या आधी एकदा डिम्पलशी बोलायला पाहिजे होतं. तर डॉक्टर माझ्यावर रागवणार. माझ्यामुळे ते आणखी अडचणीत आली तर सगळेच माझ्यावर चिडतील. नाम्या दादा, काय केलं तू? डॉक्टरांनी येडं म्हणून तुझ्याकडे बॅग दिल्या होत्या का आमच्या घरात जागा नव्हती म्हणून दिल्या होत्या? काहीतरी कारण असेल म्हणून दिल्या होत्या ना. तुला काय गरज होती त्या इन्स्पेक्टरला बॅगा द्यायची? तुझ्यामुळे डॉक्टर आता परत गोत्यात येणार आहे. आता मला काय माहित त्या बॅगा द्यायच्यात की नाही द्यायच्यात. ते इन्स्पेक्टर बोलले डॉक्टरांनी सांगितलं बॅगा दे, मी बॅगा देऊन टाकल्या. अरे मग तू म्हणायचं ना नाहीत माझ्याकडे म्हणून. नाही सुचलं डिम्पल मला, मी घाबरलो होतो. मला अटक केली असती तर तिथं फार लवकर होणार आहे. डिम्पल कपाडिया, बसला ना झटका, याहून मोठा झटका तुला बसणार आहे. पण आत्ताचा हा सौम्य झटका नामासाठी. माझ्यासाठी पैशाची अफरातफर केली म्हणून एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे तुझ्या विरोधात. हे काय बोलताय तुम्ही? मी फसवलं? मी कधी कोणाच्या रुपयाला पण हात नाही लावला साहेब. मी इमानानं काम करत आलोय. ते आम्ही ठरवू. त्याला घ्या. ऐका ना साहेब, ते डिम्पल सांग की मी काय नाही केलं साहेब. डिम्पल कपाडिया, तुम्ही कुठे निघालात? तुम्हीही तयार राहा. तुझाही नंबर येणार आहे. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी. मला ऊस शिकायचा होता. कोणाकडे ट्रायल आहे का रे? अरे क्वार्टर, ऊस शिकायला तुझ्याकडे शेत आहे कुठं? अरे कधी ऊस केला होतास तू? कुठे घेण्याच्या नादाला लागताय? हिरो काय केलं असं माहितीये का? तुझ्या दारात एखादं ऊसाचं काडकं उगून आलंय आणि तीच बघून सगळ्या गावभर बोंबलत फिरतोय. मला ऊस घालवायचाय कारखान्याला, मला ऊस घालवायचाय कारखान्याला. अरे जरा कमी पीत जा की. असं कसं कमी पीत जा? मला टेन्शन आलं या. आपल्या देव माणसाला हात टाकलं या. अरे डॉक्टरांना जर का सोडायचं असेल का नाही तर एखादा चांगला वकील बघू आम्ही. पण होय, ते वकील लय पैसे घेतील. घेऊ दे की मग. नामे दिले की पैसे. नामेकडे काय कमी पैसे येतोय? अरे ती सांगायला मी इथं आलो होतो. हे सारलो नाम्याला नेलं. दिलं म्हणजे? मागाशी नाम्याला पोलीस घेऊन गेलं. ए अरे नीट सांग की नेलं म्हणजे काय नेलं, काय केलं त्यांनी? मला काय माहिती. मी जातो. मी काय केलंय का? अहो, पण ऐका की मी काय केलं नाही. तुम्ही मला कशाला पकडले? मी काय नाही केलंय. तुम्ही उगाच पकडले मला साहेब. साहेब मी खरंच काय नाही केलं. तुम्ही चुकून मला पकडले साहेब
याच्यावर कुठली कलम लावायची? कलम कसली? आर्थिक अफरातफरीची जितकी कलम आहेत तितकी लावून टाका. हा? अहो काय बोलताय साहेब? अहो मी काय नाही केलं. तुम्हाला खोटं वाटतंय का? तो गावातल्या लोकांना विचारा. कोणाला विचारू? कोणाला बी विचारा. 5 नावं सांग. अहो साहेब असं नका करू. उलट लोकांकडे उधारी भागवायला पैसे नव्हते ना, तर मी त्यांच्या उधारी माफ केलेत साहेब. माझ्यावर अन्याय होतोय साहेब, मला सोडायला साहेब, प्लीज 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 प्लीज. वाडेकरचं लग्नाला चाललोय मी, त्याच्यावर लक्ष ठेवा. जास्त शहाणपणा केला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं नाही. ठीक आहे साहेब. ओ साहेब साहेब साहेब, अहो कुठे चालत साहेब? अहो मी खरंच काय नाही केलं. मला सोडा, मला इथं नाही राहायचंय. अहो त्यांना सांगा ना मी काय नाही केलं साहेब. ही पोरगी गेली तरी कुठं बघा, नाही तर पोलिसांनी टाकलं असेल तिला बी जेल मध्ये. अरे देवा, ए मम्मी, अगं दिदी आली. ए दिदी आली, दिदी आली, दिदी आली. बघ आली आली. टिम्पी अगं काय झालं? कुठं गेली होती तू? मम्मी, नाम्या दादाला ते इन्स्पेक्टर जामकरनं अटक केली. अरे देवा, काय? ही होणारच होत. लागा की अजून त्या कंपाऊंडरच्या नादाला. 1000 वेळा सांगितलं होतं की त्या बाई भुलव्याच्या नादाला लागू नका, त्याच्यापासून लांब राहा, पण नाही ऐकलं. आता उघड्यापाशी नगडं गेलं आणि रास्तार थंडीने मेलं असं सगळ्यांची गत होणार आहे. झालं का सुरू तुमचं? आधी तुम्ही डॉक्टरला बोलत होता, आता त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना बोलताय. हा मग बोलणारच की. त्या बाय भुलव्यामुळं बाकीच्यांना तरच कशाला, ती आपली साधी माणसं. हा आता तुमच्या सारख्या वयाचा आकला कमी आहेत, ती गोष्ट वेगळी आहे, पण त्यांची वाट लागलेली मला बघावणार नाही. काय वाट लागत नाही? डॉक्टर समजा नीट करत्याल. चांगलं करतात. बसलाय तो आतमध्ये जेलमध्ये जाऊन, आणि बाकीच्यांना बी सगळ्यांना टाकताल आता पोलीस. आणि काय चांगलं करताल बघा, एक ना एक दिवस सगळ्यांना भिकेला लावलं नाही ना तरी विचारा. हाय अगं बस की, तुला विचारलंय का कोणी? अरे काय चुकीचं बोलते आहे तवा? आज त्या नाम्याला पकडून नेलं, उद्या तुमच्या समजेसनी एक एक करून ते पोलीस पकडून नेतोय का नाही बघा. अशी बरं पकडून नेत्याल, आणि तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही आमचं बघून घेऊ. डिंपे, अगं पण नामा भाऊजींना कशासाठी पकडून नेले? डिंपे अगं बोल की. मम्मी, मला माहित नाही. मला माहित असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना. काहीच कारणच कळलं नाही बघ. नाही 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 नाही, आता नामदाचं काय खरं नाही. त्याला आता पोलीस लय बेकार मारणार, त्या गोल टायरात घालणार आणि भक्का भक्का मारणार. नंतर ना खाल्ली मिरचीची धुरी देणार, त्याला असं उलट करून सगळी अख्ख्या अंगावर मिरचीची धुरी. मग तो मोठा उंदीर घेणार, त्या पोत्यात टाकणार आणि मग तोंडाला बांधणार. मम्मी, टोन्या तू का बसतो का? तुला कोणी विचारलं होतं का? नाही नाही, पण त्या इन्स्पेक्टरना जर वाटत असेल, त्यांच्या मनाला वाटेल तसं ती वागतील आणि आपण ग बसू, तर असं काय बी होणार नाही. चल चांगला पोलीस स्टेशनला घेराव घालू. चल मगर वहिनी, अहो हेच सांगा मी तुम्हाला इथं आलतो. आता गप बसायचं नाही. हा लय झालं त्या इन्स्पेक्टरच. लगा डॉक्टरांना अटक केलं ते केलं, आता आपल्या नाम्याला अटक केलं त्यांनी. नाही त्यांना घेतल्याशिवाय माघार घ्यायचे नाही. चला थांबा, अशी घाई करून काय होणार आहे का? आपण तिघ जर गेलो ना तर एकतर ते आपल्याला जेलमध्ये टाकतील, नाहीतर हाकलून तरी देतील. आपलं अख्खं गाव एकजुटीने एकत्र उभं राहिला ना तरच काहीतरी होऊ शकतं. वाट कसली बघायची मग डिंपे? नाही नाही नाही, आताच्या आता गावा जातो आणि प्रत्येक माणसाला बोलवून घेऊन येतो. बघू कोण नाही म्हणते ते एका फुकीतच. काही झालं तरी डॉक्टर आणि नाम्या ह्यांना सोडवायचं म्हणजे सोडवायचंच. तुम्ही मला पोलीस स्टेशनला भेटा. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. पोलिसांची हररावी, पोलिसांची हररावी.
असो निषेध असो निषेध असो निषेध असो अरे नामे डॉक्टरांना सोडलंच पाहिजे सोडलंच पाहिजे अरे नामे डॉक्टरांना सोडलंच पाहिजे सोडलंच पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा नामे डॉक्टरांना ए आज कुठे चालला बाहेर हो आज का तुझ्या पाहुण्याचं लग्न आहे काय हो साहेब लगीन असतं का नाही तुमच्या अख्ख्या डिपार्टमेंटला वर्दीत नाचवलं असते आता नाम्याला घ्यायला चाललोय तुमचे ते जामकर साहेब कुठं असतील का नाही त्यांना बाहेर बोलवा ही बघा नामा भाऊजींना का अटक केली ती सांगा नाहीतर आत्ताच्या आत्ता त्यांना सोडा आणि ती तुमचं जामकर साहेब आहे ना त्यांना बोलवा त्यांना उत्तर द्यावंच लागल कालवा करू नका तुम्ही किती बी बेंबीच्या देठापासून ओरडत ना तरी जामकर साहेब तुम्हाला भेटणार नाहीत आणि ते आज इथं नाहीतच आहेत ते गेलेत मित्राच्या लग्नाला आणि नामा त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे पैसे डबल करून देणार होता तो झालेत का डबल नाही झालं मग पुरी कंप्लेंट केली का तुम्ही त्याला आत कसं टाकलं कसं टाकलं मनचा कारभार चाललाय का तुमच्या गावात कोणाला अडचण आहे तुम्हाला कशी काय त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकतो त्यासाठी कोणी कंप्लेंट करायची काही गरज नाही हे तुम्ही सूड बुद्धीने वागताय तो चांगला माणूस आहे त्याला सोडा अरे चालणार नाही चालणार नाही चालणार नाही चालणार नाही अरे निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो पोलिसांचा निषेध असो हे बघा ना आम्हाला सोडता येणार नाही आमचे जामकर साहेब आले की तुम्ही त्यांना भेटा त्यांच्याशी बोला ते काय ठरवतील ते ठरवतील आता तुम्ही निघा बघू सगळ्या इथून निघा अजिबात नाही इथं आम्ही हलणार पण नाही नाम्याला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही म्हणजे नाहीच जाणार तुमचे जामकर साहेब आहेत का नाही त्यांना सांगा तुम्हाला पाहिजे ना तवा या पण आम्ही इथं हलणार नाही म्हणजे हलणारच नाही गप चुकीतच अरे निषेध असो निषेध असो पोलिसांचा निषेध असो निषेध असो निषेध असो पोलिसांचा निषेध असो मुर्दाबाद मुर्दाबाद पोलीस मुर्दाबाद 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 पोलीस मुर्दाबाद काय सर दमलत आता आता दमायला काही म्हणा सर तुम्ही असलं ना खरंच खूप मजा येते आपल्या साहेबांच्या रिटायरमेंट पार्टीला साहेब तुम्ही पाहिजे होते अजून मजा आली असते साहेबांच्या रिटायरमेंट पार्टीत किती धमाल केली आपण धमाल अरे साहेबांना कळलं असतं ना की आपण काय धमाल केली तर त्यांनी जाता जाता आपलीच ट्रान्सफर केली असती अशी काय धमाल केली तुम्ही काय नाही हो सर नेहमीचीच धमाल साहेबांच्या रिटायरमेंट पार्टीला एक रूम मध्ये गेलो आणि त्या रूम मध्ये दारू प्यायला बसलो आणि रूम मध्ये दारू प्यायला बसल्यावर तुम्हाला माहिती आपली गाडी कशी अशी सुसाट वाहते अरे ते फोटो दाखव ना साहेबांना आपले वा मानसिंग कदम पण होता का संजय गाडगे पण आहे
ही सगळी आपलीच गँग आहे. ही हातातली अंगठी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. नीलम